ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान संपन्न. स्वच्छता दूत पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण भारतात व भारताबाहेर डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. देशानं माझ्यासाठी काय केलं त्यापेक्षा मी माझ्या देशासाठी काय केलं या श्री समर्थ विचारातून श्री समर्थ बैठकांच्या माध्यमातून अधिक प्रभावी करण्याचं आणि त्याला सामाजिक परिवर्तनाचा आयाम देण्याचं काम पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी करतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आसनगाव परिसरातील खडवली, वासिन, आसनगाव, आटगाव, खर्डी, कसारा, खोडाळा, मुखडा इथं स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये शहरात रस्त्यांच्या दुतर्फा साफसफाई करून ओला व सुका कचऱ्याचं संकलन करण्यात आलं. या स्वच्छता अभियानात आसनगाव परिसरातील श्री सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाज प्रबोधन या क्षेत्रात देशप्रदेशातील हजारो बैठकांच्या माध्यमातून लाखो श्री सदस्यांच्या मनात श्री समर्थ विचार शास्त्रशुद्ध पद्धतीने रुजवण्यात आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय तीर्थरूप डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांनी संपादन केलेलं आध्यात्मिक कार्यातील यश अलीकडच्या काळातील मोठ्या परिवर्तनाच्या यशस्वी चळवळीचं प्रत्यंतर देणारं असंच आहे. स्वच्छता अभियानात एकूण 1362 श्री सदस्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये खडवली परिसरातील रेल्वे स्टेशन, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, पोस्ट कार्यालय, वन विभाग कार्यालय, महावितरण कार्यालय, पोलीस स्टेशन, बाजारपेठ तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, संत तुकाराम महाराज चौक तसेच वासिंद येथील ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, BSNL कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, वासिंदमधून जाणारा जुना आग्रा रोड, साईनाथ नगर, आंबेडकर चौक, वासिंद रेल्वे स्टेशन पूर्व, वासिंद रेल्वे स्टेशन पश्चिम तसेच आसनगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय, उपवन विभागीय कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आसनगाव बोधून स्टेशनकडे जाणारा मुख्य रस्ता, आटगाव, खर्डी, कसारा येथील सुद्धा ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय, पोलीस स्टेशन, मुखाडा, खोडला येथील कृषी कार्यालय, तहसीलदार कार्यालय अशा एकूण 25 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा व सरकारी कार्यालयांचा परिसर येथील साफसफाई करण्यात आली. यामध्ये 8798 किलो ओला कचरा व 11951 किलो सुका कचरा साफसफाई करण्यात आली. सर्व गोळा केलेल्या कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट करण्यात आली. संपूर्ण आसनगाव, वासिंद, खडवली, आटगाव, खर्डी, कसारा, खोडला व मोखाडा परिसरातून सर्व स्तरावर या सामाजिक कार्याचे कौतुक करण्यात आलं.